सर्वप्रथम बासू मॅथ्स वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर टिक करून ऑल हा पर्याय निवडा। मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत संख्या रेषा अर्थात नंबर लाईन या घटकाची। संख्या रेषेची रचना, संख्या रेषेवर संख्या दर्शविणे आणि संख्या रेषेवरील संख्यांच्या क्रिया कशा करायच्या या पद्धतीबाबत आपण आज चर्चा करणार आहोत। नंबर लाईन अर्थात संख्या रेषा, व्हॉट इज नंबर लाईन हा एक साधा प्रश्न येतो, कारण आपल्याला संख्या किंवा स्वतंत्ररित्या रेषा, किरण, बिंदू या सर्वांची ओळख आहेच। मग व्हॉट इज नंबर लाईन याचं उत्तर काय असेल तर पहा, संख्या रेषा म्हणजे व्हेन पॉइंट्स ऑन अ लाईन रिप्रेझेंट्स नंबर्स, अर्थात जेव्हा रेषेचे बिंदू संख्या दर्शवतात त्या संख्या रेषा असे म्हणतात। म्हणजे पहा, ही एक रेषा काढलेली आहे आणि रेषेवर समान अंतरानंतर काही खुणा केलेल्या आहेत। या ठिकाणी आपण या बिंदूला 0 म्हणजे हा 0 क्रमांक आणि ओ असे नाव दिलेले आहे। हा 0 आहे आणि ओ फॉर ओरिजिन असे या ठिकाणी आपण त्याचा विचार करू शकतो। हा उगम बिंदू आहे, स्टार्टिंग पॉइंट आहे। त्याच्या उजवीकडे 1 2 3 4 असे लिहिलेले आहेत, ते धनस्वरूपात आहेत, पॉझिटिव्ह नंबर्स आहेत। तर त्याच्या लेफ्ट साइडला -1, -2, -3 अशा पद्धतीने ऋण 1 2 3 अशा संख्या लिहिलेल्या आहेत। अशा पद्धतीने संख्या रेषेवर एखाद्या बिंदूला त्या अंकासोबत जोडलेलं असतं आणि त्या बिंदूला अंकाच्या स्वरूपात दाखवताना त्या संख्या रेषेचं अस्तित्व तयार होतं। संख्या रेषेच्या बाबतीमध्ये प्राधान्याने आपण काही प्रकारच्या संख्या रेषा काढलेल्या पाहू शकतो, ते म्हणजे हॉरिझॉन्टल नंबर लाईन, क्षैतिज समांतर रेषा। ही रेषा आडवी आणि क्षैतिजाला समांतर अशा पद्धतीने काढलेली असते। तर काही वेळा आपल्याला तीच रेषा उभ्या स्वरूपामध्ये म्हणजे अनुलंब संख्या रेषा, इंग्रजीमध्ये त्यालाच व्हर्टिकल नंबर लाईन असं म्हणतात। संख्या रेषा जेव्हा आपण आडवी काढतो तेव्हा तिच्या उजवीकडे धनसंख्या मीन्स राईट साइडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात, तर डावीकडे अर्थात लेफ्ट साइडला निगेटिव्ह नंबर्स म्हणजे डावीकडे ऋण संख्या असतात। तीच संख्या रेषा जेव्हा आपण उभी काढतो त्यावेळी वरच्या दिशेला अप साइडला पॉझिटिव्ह नंबर्स अर्थात धनसंख्या असतात, तर खालच्या साइडला त्या ठिकाणी निगेटिव्ह नंबर्स अर्थात ऋण संख्या असतात। अशा पद्धतीने क्षैतिज समांतर किंवा व्हर्टिकल हॉरिझॉन्टल अशा पद्धतीने संख्या रेषा काढली जाते। या दोन संख्या रेषांचा ज्यांना अभ्यास आहे तर हेही जाणवलं असेल की संख्या रेषा आपण प्रसंगानुसार अशी तिरकस सुद्धा काढू शकतो। बिलकुल हे टिंबटिंब म्हणजे दाखवण्याची पद्धती या ठिकाणी एवढ्यावरच नाही, तर डावीकडे आणि उजवीकडे अनंतापर्यंत हे बिंदू या संख्या चालू आहेत ह्याचं ते इंडिकेशन आहे। अशा पद्धतीने संख्या रेषा आडवी, उभी, तिरकी अशी जरी काढत असलो आपण तरी सुद्धा प्राधान्याने पुस्तकांमध्ये आपल्याला आडवी संख्या रेषा दिसते, ती केवळ आपल्या सोयीनुसार असते की पाठ्यपुस्तकामध्ये किंवा इतर पुस्तकांमध्ये किंवा वहीमध्ये लिहित असताना आपल्या लिखाणाच्या पद्धतीनुसार ती आपण आडवी काढतो। पण प्रसंगी ती उभी काढली किंवा आडवी आणि उभी एकत्रित काढली तर आडवी आणि उभी एकत्रित संख्या रेषा काढली की आपल्याला आलेखाची रचना तयार मिळते। अर्थात आलेख आणि संख्या रेषा यांचा सुद्धा खूप घनिष्ठ संबंध आहे। आता पहा, या ठिकाणी आडवी आणि उभी संख्या रेषा एकत्रित जुळली, ती क्रॉस इथे झाली आहे, 90 डिग्रीमध्ये इथे एकमेकांना छेदत आहेत। तर या ठिकाणी अशा पद्धतीने 1 2 3 4 भाग तयार झालेत। हा फर्स्ट पार्ट, हा सेकंड पार्ट, हा थर्ड आणि हा फोर्थ पार्ट। आता बघा कोणत्या चिन्हांसोबत काय हे पार्ट रिलेट आहेत ते आपण पाहूयात। या ठिकाणी पहिल्या भागामध्ये याही ठिकाणी म्हणजे या ठिकाणी यांना आपण एक्स रेषा आणि वाय रेषा अशा पद्धतीने नाव दिलं जातं। या नावांसोबत रिलेट करत असताना प्रथमतः एक्स रेषाची प्रथमतः एक्स रेषेवरचे बिंदू सांगितले जातात आणि त्याच्या पुढे ते वाय रेषावरचे, आणि म्हणून काय झालं की हा जो चरण, हा जो पार्ट तयार झालाय या ठिकाणी तो काय आहे, धनचिन्ह आणि धनचिन्हाचा पार्ट आहे। एक्सचा धनचिन्हच आणि वायचाही धनचिन्ह। सेकंड पार्ट मध्ये आपण आलो तर आता एक्स काय आहे, ऋणचिन्हाचा पार्ट आहे, हा ऋण आणि हा धनचिन्हाचा पार्ट मीन्स अशा पद्धतीने आपल्याला त्या तुकड्याचे त्या चरणांचे संकेत या चिन्हांसोबत धनऋणासोबत जोडून सांगता येतात। आता तिसऱ्या पार्ट मध्ये एक्स आहे ऋण आणि वाय सुद्धा आहे ऋण, म्हणजे ऋणचं पार्ट, ऋणचं चरण हे तिसरं चरण आहे। आणि चौथ्या चरणामध्ये एक्स आहे धन
आणि y आहे ऋण. अशा पद्धतीने संख्या रेषेच्याच मदतीने आपल्याला पुढील स्वरूपामध्ये ग्राफची मदत तयार होते. ठीक आहे, चला आपण पुढे जाऊयात. आता संख्या रेषांवर संख्यांना दर्शवणे हा टॉपिक आपण पाहूयात. आपण या ठिकाणी नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक या सर्व संख्या परिमेय संख्यांमध्येच असल्यामुळे परिमेय संख्यांनाच संख्या रेषेवर कसं दाखवलं जातं ते पाहूयात. या ठिकाणी आपल्याला -5 मीन्स -5, 3, -2, 1 आणि -4 या संख्यांना या संख्या रेषेवर दाखवायचा आहे. तुम्ही कुठेही आरंभ बिंदू घेऊ शकता. प्राधान्याने मी या ठिकाणी 0 हा आरंभ बिंदू घेतलाय. मग आता आपली एक एक संख्या दाखवत आपण जाऊयात. आता या ठिकाणी -5 लिहायचं असेल तर बघा, ऋण आहे म्हणजे निगेटिव्ह नंबर्स लेफ्ट साइडला, म्हणून -1 ची जागा -2, -3, -4, -5 म्हणजे -5 हा बिंदू या ठिकाणी आहे. एक झालं काम आपलं. आता आपल्याला 3 ही संख्या दाखवायची आहे. तर मग आपण काय करणार, तर संख्या रेषेच्या उजवीकडे जाणार, कारण उजवीकडे धन आणि डावीकडे ऋण संख्या असतात. आता 3 दाखवण्यासाठी आपल्याला उजवीकडे जावं लागेल. 0 पासून 1 घर उजवीकडे, 2 आणि 3 अशा पद्धतीने आम्ही 3 घर उजवीकडे आलो आणि ही धन 3 या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. आता ऋण 2 दाखवायचं तर 0 पासून डावीकडे 2 घर, 0 पासून पहिलं घर हे दुसरं घर, अशा पद्धतीने हे ऋण 2 ची जागा आहे. मग धन 1 कुठे असेल, 0 पासून उजवीकडे 1 घर. एकदम छान, बरोबर. धनसंख्या धनचिन्ह न लावता सुद्धा लिहिली जाते. पुढे पाहूयात ऋण 4. ऋण 4 म्हणजे 0 पासून डावीकडे 4थं घर, हे पहिलं घर, दुसरं घर, तिसरं घर, 4थं घर. या ठिकाणी आपला ऋण 4 ची जागा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण संख्या रेषेवर धन किंवा ऋण या संख्या दाखवू शकतो. आता आपण पुढील पार्टकडे वळूयात की जेणेकरून आपल्याला संख्या रेषेवर छेदामधील संख्या सुद्धा दाखवता येतील. ठीक आहे, आता या ठिकाणी मी एक संख्या रेषा काढतो. हे बघा, ही संख्या रेषा काढली. हा ओरिजिन पॉइंट. आता आपल्याला काय दाखवायचं आहे, 1/2, 3/4, 4/3 आणि बरेच काहीच. आपण या ठिकाणी आता एक काम करूयात. प्रथमतः 1, 2 समान अंतरावर आपण बिंदू देऊन घेतलेले आहेत आणि इकडे सुद्धा 1, 2, 3 अर्थात हे ऋण 3, ऋण 2, ऋण 1. मग आपल्याला काय करता येईल, प्रथमतः 1/2 दाखवायचं असेल तर दिलेल्या 0 ते 1 या एका तुकड्याचे समसमान 2 भाग झाले पाहिजेत. म्हणून या ठिकाणी 0 ते 1 या पार्टचे समान 2 तुकडे केले. मग आता हा भाग झाला 1/2 आणि हा भाग झाला 2/2. अशा पद्धतीने हा 2/2 आणि हा 1/2 अर्थात 1/2चं काम आपलं आता या ठिकाणी क्लिअर झालंय. हे आमचं आहे पहिलं उत्तर तयार. आता याच पद्धतीने आपण काम करू शकतो पहा इतर बाबतीतलंही. जसं की 3/4 दाखवायचं असेल तर 0 ते 1 म्हणजे कुठल्याही एका तुकड्याचे, एका पार्टचे, एका बिंदूंमधील कुठल्याही 2 बिंदूंमधील 2 संख्यांमधील अंतराचे समसमान 4 तुकडे करणे. आता या ठिकाणी 0 ते 1 ही आता रेषा आपण नव्याने घेऊयात. आता यासाठी ही एक संख्या रेषा काढली आणि आता मग काय 0 ते हा 1, 0 ते 1 चे काय करायचं, आम्हाला समान 4 तुकडे करायचे आहेत. बघा, 2 तुकडे, परत 2 तुकडे. मग हा पहिला तुकडा असेल 1/4, हा 2/4 कारण समान 4 तुकडे केले होते इथे. हा तिसरा तुकडा आणि हा 4/4 वाला भाग. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 0 ते 1 याचे समसमान 4 भाग केलेले आहेत. आणि मग आपल्याला पाहिजे कोणता होता, 3/4. हा पहा इथे 3/4 तुकडा आपल्या ठिकाणी सापडलेला आहे. जर आपल्याला या ठिकाणी हे काम करायचं की 4/3 दाखवणे, तर मग काय करणार, आपण एक संख्या रेषा काढणार. तिथे जो काही 0 ते 1 पर्यंत बिंदू सापडला त्याचे समसमान 3 भाग करणार. आणि 3 भाग करत असताना काळजी घ्या, थोडासा अंदाज तुमचा बरोबर असला पाहिजे. मग असेच भाग आपण पुढे करत गेलो असतो तर संख्या रेषा ही अशी पुढे वाढत जाईल. मग असेच जेव्हा याचे समसमान भाग होत जातील तेव्हा हा असेल 1/3, हा असेल 2/3, हा असेल 3/3. 3/3 म्हणजे 1.
मग हा 4/3, हा 5/3 आणि 2 म्हणजे 6/3. आता आम्हाला कोणता भाग दाखवायचा होता? 4/3. पहा 4/3 इथे तयार आहे का? 4/3 म्हणजे 3/3 किंवा 1च्याही पुढे आलेला भाग होता. अशा पद्धतीने तुम्हाला जेव्हा केव्हा एखादा अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवायचा असतो तेव्हा एक विचार करायचा की छेदामध्ये कोणती संख्या, कोणता अंक आपल्याला दिसतोय. म्हणजे 4/7 या ठिकाणी 4/7 म्हणजे काय करणार? 0 ते 1 या अंतराचे समसमान 7 तुकडे करणार. अशा पद्धतीने 1 ते 2चे सुद्धा 7 तुकडे करणार. मग त्यापैकी 4 चौथा तुकडा जो आहे ती आमची जागा पक्की असणार आहे. संख्या रेषेवर अपरिमेय संख्या दाखविणे. प्लेसिंग रेशनल नंबर्स ऑन नंबर लाईन. आता या ठिकाणी आपण हे काम करूयात. वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 6 अशा पद्धतीने ज्या संख्या असतात त्यांचं अंदाजे स्थान कसं दाखवायचं याचा आपण इथं प्रयत्न करणार आहेत. आता बघा, आपल्याला हेही माहित आहे की एखाद्या संख्येचा वर्ग आणि वर्गमूळ. मग 1चा वर्ग काय? 1चा वर्ग 1 म्हणजे हा जर वर्ग असेल तर या 1चं वर्गमूळ काय? तेही 1 आहे. मग 2चा वर्ग 4 अर्थात 4चं वर्गमूळ 2. मग ह्या जर 3 इथे असेल तर 3चा वर्ग 9 म्हणजेच 3 म्हणजे वर्गमुळात 9. अशा पद्धतीने आपण संख्या रेषेवर सहजपणे ज्यांचे पूर्ण वर्ग संख्या तयार होते त्या संख्या दाखवू शकतो. म्हणजे वर्गमुळात 1 म्हणजे 1 दाखवता येतं, वर्गमुळात 4 म्हणजे 2 दाखविता येतात, वर्गमुळात 9 म्हणजे 3 दाखविता येतं. मग अशा पद्धतीने वर्गमुळात 16 अर्थात पुढे कुठेतरी हा 4 आपण सहज दाखवू शकतो. मग अडचण कुठे शिल्लक राहते? अडचण शिल्लक राहते वर्गमुळात 2, 3 अशा संख्यांच्या बाबतीमध्ये. मग आता विचार करा, वर्गमुळात 1 आणि वर्गमुळात 4 यांच्या दरम्यानच येईल का नाही वर्गमुळात 2 आणि 3? बरं, मग त्यासोबतच हा विचार आपल्याला येईल की वर्गमुळात 1 मग त्याच्या उजवीकडे वर्गमुळात 4, त्याच्या उजवीकडे वर्गमुळात 9 असेल तर वर्गमुळात 2च्या उजवीकडे वर्गमुळात 3 असणार आहे. म्हणजे अंदाजे कुठेतरी या ठिकाणी वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 3 असे कुठेतरी 1 आणि 2च्या दरम्यान अर्थात वर्गमुळात 1 आणि वर्गमुळात 4च्या दरम्यान वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 3 यांची जागा असणार आहे. तसंच पुढे पाहिलं तर वर्गमुळात 4 ते वर्गमुळात 9 यांच्या दरम्यान कोण येईल? वर्गमुळात 5, वर्गमुळात 6, वर्गमुळात 7 आणि वर्गमुळात 8. तर अशा पद्धतीने आपल्याला किमान एवढा अंदाज बांधता येतो की एखाद्या संख्या कोणत्या 2 संख्यांच्या दरम्यान असणार आहे. जर आपल्याला असं म्हटलं की वर्गमुळात 15 कुठे असेल तर काय करता येतं? बघा, पूर्ण वर्ग संख्या 16 होती, 16चं वर्गमूळ 4 आहे. म्हणजे ज्या ठिकाणी संख्या रेषेवर 4 असणार आहे आणि इथे वर्गमुळात 9 अर्थात 3 असणार आहे, अशा पद्धतीने एखाद्या संख्या रेषेवर 3 आणि 4च्या दरम्यान वर्गमुळात 15 असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने अंदाजाने तुम्हाला एखादी संख्या कोणत्या 2 नैसर्गिक संख्यांच्या दरम्यान येऊ शकते याचा विचार करता यायला पाहिजे. आता मला हे सांगा, वर्गमुळात 11 ही संख्या कुठे असेल? कोणत्या 2 नैसर्गिक संख्यांच्या दरम्यान असेल? वर्गमुळात 11 म्हणजे सुद्धा वर्गमुळात 9 ते वर्गमुळात 16च्या दरम्यान असल्यामुळे वर्गमुळात 11 ही संख्या नैसर्गिक संख्या 3 व 4 या 2च्या दरम्यान कुठेतरी असणार आहे. ठीक आहे. चला आपण यापुढे जाऊयात. आता संख्या रेषेवर अपरिमेय संख्या दाखविणे आणि या ठिकाणी आपण आता कंपासच्या पद्धतीने विचार करणार आहे. वर्गमुळातल्या संख्या दाखवत असताना प्राधान्याने आपल्याला पायथागोरसचे प्रमेय माहीत असणे आणि त्याचे उपयोजन करता येणं थोडंसं आवश्यक आहे. 8वीच्या किंवा त्या पुढील वर्गांसाठी ही ऍक्टिव्हिटी असल्या कारणास्तव आपण त्याचा बारकाईने विचार करा. आणि इथे पहा, आपल्याला वर्गमुळात 1 माहीत होतं, अर्थात वर्गमुळात 1 म्हणजेच आमचा 1 होता आणि वर्गमुळात 4 म्हणजे 2 होता, 3 म्हणजे वर्गमुळात 9 आणि 4 म्हणजे वर्गमुळात 16 होते. तर मग आता वर्गमुळात 2 कुठे असणार आहे? 1 आणि 2च्या दरम्यान. हे आपण यापूर्वीच पाहिलं होतं. मग आता आपण एक काम करूयात. प्रथमतः या ठिकाणी जेवढं इथं अंतर आपण घेतलेलं आहे त्याच अनुषंगाने लंब रेषा काढायची आणि तेवढंच अंतर उंचीवर सुद्धा घेऊन ठेवायचं. एक एकक अंतर एवढं आणि तेवढंच अंतर इकडे आपण केलेलं आहे. बघा, 1 आणि 1. आता हा 0 म्हणजे आपला आरंभबिंदू समजत या ठिकाणी आपण कंपास टेकवणार आणि त्याच मापाचे एक आर्क आपल्या संख्या रेषेवर काढणार.
अर्थात या ठिकाणी हा जो कर्ण, हा पाया 1, उंची 1 आणि म्हणून ऑटोमॅटिक कर्ण वर्गमुळात 2 तयार झाला. आणि ही जी रेषा इथं आपण आता काढलेली आहे ए पासून बी पर्यंतची, हा बिंदू आहे वर्गमुळात 2चा. ठीक आहे. मग वर्गमुळात 3 कसं येणार आहे? मग वर्गमुळात 3 साठी काय रचना अपेक्षित आहे? वर्गमुळात 2 वरून 1 एककाची उंची वर घेणे आणि आता आरंभ बिंदूपासून या ठिकाणचं अंतर म्हणजे कर्ण जोडून घेणे. आता हा जो कर्ण आहे तो आहे वर्गमुळात 3 लांबीचा, कारण 1चा वर्ग अधिक वर्गमुळात 2चा वर्ग. त्यामुळे आता हा एक आर्क आपण काढून घेऊयात आणि याच्या सहाय्याने आपला वर्गमुळात 3चा सुद्धा अंदाज इथे राईट आलेला आहे. आता या पद्धतीने आपल्याला वर्गमुळातल्या संख्या कंपासच्या सहाय्याने संख्या रेषेवर दाखवता येतात. याचा थोडासा सराव करा आणि कंपास पेटीसहित हे काम कराल तर तुम्हाला एक गोष्ट अधिक पक्की समजून येईल. आता आपण पाहूयात संख्या रेषेच्या मदतीने क्रिया करणे. संख्या रेषेच्या मदतीने आपण मोजणं पाहिलं. आता मग क्रिया कोणकोणत्या करायच्या? तर संख्या रेषेच्या मदतीने आपल्याला संख्यांची तुलना करणे आणि संख्यांवरील क्रिया करणे, उदाहरणार्थ बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, याचा आता आपल्याला काम करायचं आहे. चला आपण नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या यांचा विचार करत कंपॅरिझन अँड बेसिक ऑपरेशन्स युजिंग नंबर लाईन हा पार्ट पाहूयात. आता संख्या रेषेच्या सहाय्यानं संख्यांची तुलना कशी करतात हे आपण पाहू. तुलनेसाठी आपण लेस दॅन, ग्रेटर दॅन अँड इक्वल टू, अर्थात पेक्षा लहान, पेक्षा मोठे आणि समान अशा पद्धतीच्या तुलना आपण करत असतो. आता पहा, नंबर ऑन राईट इज ग्रेटर दॅन द नंबर ऑन लेफ्ट, म्हणजे संख्या रेषेवर कधीही उजवीकडचा क्रमांक, उजवीकडचा नंबर हा डावीकडच्या संख्येपेक्षा किंवा डावीकडच्या नंबरपेक्षा मोठा असतो. म्हणजेच आपण या ठिकाणी पाहत आहोत की एक संख्या रेषा काढली आहे. इथे 1 आहे, इथे 2 आहे आणि 2 पेक्षा 1 डावीकडे आहे, तर डावीकडचे अंक लहान आहेत. म्हणूनच संख्या रेषेवर कधीही उजवीकडचा प्रत्येक अंक डावीकडच्या प्रत्येक अंकापेक्षा मोठा असतो आणि डावीकडचा प्रत्येक अंक हा उजवीकडच्या अंकापेक्षा लहान असतो. म्हणजेच सर्वात लहान उजवीकडच्या 1, 2 पेक्षा सर्वात लहान झाला 0. 0 पेक्षाही लहान आहेत 1 म्हणजे ऋण 1, 0 पेक्षा लहान ऋण 1, 0 पेक्षा लहान ऋण 2 आणि प्रत्येक ऋण संख्येपेक्षा किंबहुना कोणत्याही ऋण संख्येपेक्षा 0 हा मोठा ठरतोय आणि म्हणून धनसंख्या कोणत्याही ऋणसंख्येपेक्षा मोठी आहे आणि कोणत्याही धनसंख्येपेक्षा 0 लहान आहे. आता इथे आपण काही संख्यांची तुलना करून पाहूयात. 2 आणि ऋण 1 कोण लहान असणार आहे? मग आपण याचं स्थान संख्या रेषेवर पाहू. 2 कुठे आहे? हा पहा इथे आहे 2 आणि ऋण 1 डावीकडे आहे, म्हणजे डावीकडे गेलो अर्थात ही संख्या लहान झाली. म्हणून 2 हा मोठा आहे ऋण 1 पेक्षा. जो मोठा आहे त्याच्याकडे मोठा चेहरा असला पाहिजे. मीन्स 2 इज ग्रेटर दॅन -1. आता 3/2 आणि 5/2 आपण आत्ताच अपूर्णांक दाखविणे हे पाहिलं होतं. आता या ठिकाणी (2) आहे, अर्थात प्रत्येक संख्येच्या दरम्यान असलेल्या तुकड्याचे समान 2 भाग करणार. हे पहा 2 भाग केले, 2 भाग केले, 2 भाग केले. आता काय करूयात? हा पहिला भाग 1/2, दुसरा भाग 2/2, तिसरा भाग 3/2, चौथा भाग 4/2, पाचवा भाग 5/2, पुढे 6/2 असं चालत राहणार आहे. मग आता आपल्याला काय काय हवं होतं? आपल्याला हवं आहे 3/2. 3/2 इथे आहे पहा, सापडला. आणि 5/2 तो त्याच्या उजवीकडे आहे, अर्थात उजवीकडे असल्यामुळे 5/2 मोठा झाला आणि 5/2च्या डावीकडे 3/2 आहे, म्हणजेच 3/2 लहान आहे. म्हणून इथे आपलं उत्तर तयार होईल 3/2 लहान आहे 5/2 पेक्षा, किंवा 3/2 इज स्मॉलर दॅन 5/2. ठीक आहे. आता पुढील गणित ऋण 2 आणि ऋण 1 यांच्यात आता पुढील गणित ऋण 2 आणि 1 यांची तुलना. ऋण 2 कुठे आहे? हे पहा, ऋण 2 आणि 1 त्याच्या उजवीकडे आहे, अर्थात ऋण 2 लहान आहे 1 पेक्षा, कारण 1 उजवीकडे आहे, उजवीकडची संख्या मोठी असते. आता ऋण 1/2 ऋण आहे म्हणजे तो निश्चितच
डावीकडे आहे. आणि आताच आपण बोललो होतो कोणत्याही ऋण संख्येपेक्षा शून्य मोठा आहे, मीन्स ऋण 1/2 लहान आहे शून्यापेक्षा. -1/2 इज स्मॉलर दॅन 0. अशा पद्धतीने तुम्ही एखादी संख्या रेषेवर डावीकडे आहे का उजवीकडे केवळ एवढीच गोष्ट पाहून ठरवू शकता की ती संख्या लहान आहे का मोठी. डावीकडील प्रत्येक संख्या उजवीकडील प्रत्येक संख्येपेक्षा लहान असते. ठीक आहे. चला मग संख्या रेषेच्या मदतीने बेरीज करणे हा प्रकार आपण आता या ठिकाणी समजून घेऊयात. या ठिकाणी आपण प्राधान्याने नैसर्गिक संख्या किंवा पूर्ण संख्या यांचाच विचार केलेला आहे. 4+2 आपण खूप साधे गणित एवढ्यासाठीच घेतलेले आहेत, छोट्या संख्या एवढ्यासाठीच घेतल्यात की आपण या ठिकाणची त्याची कन्सेप्ट समजून घेऊयात. ही एकदा गोष्ट समजली की तुम्हाला संख्या रेषेच्या मदतीने बेरीज करणं सुद्धा समजून येईल. 4+2 बरोबर किती? प्रथमतः जी संख्या दिली त्या ठिकाणी आपण आहेत या पद्धतीने विचार करा. आपण 4 वर आहेत, +2 म्हणजे आम्हाला 2 घरं उजवीकडे जायचं आहे. ठीक आहे. अधिक करत असताना बेरीज करत असताना आपण उजवीकडे मोजत जातो, म्हणजे आपण 4 पासून 1 घर उजवीकडे, 2 घर उजवीकडे अशा पद्धतीने जाणार. 4 पासून 2 घर उजवीकडे गेलो आणि आपण उत्तरापर्यंत आलो 6. हे पहा 6 आलं. आता 2+3 म्हणजे काय? आपण कुठे असणार आहेत? आधी आपली जागा आहे 2 वर आणि आपण 3 घरं कोणीकडे जाणार आहेत? उजवीकडे, कारण बेरीज करताना आपण सध्या उजवीकडे जाणार आहेत. तर मग 1 घर उजवीकडे, दुसरं घर उजवीकडे आणि हे तिसरं घर उजवीकडे आणि अशा पद्धतीने आपण 5 या ठिकाणी पोहोचलेले आहेत. म्हणजे आपल्याला उत्तर आता तयार झाले 5. आता या पुढे पहा 5+0 काय होईल? 5+0 म्हणजे आपण 5 वर आहेत आणि आपल्याला 0 घर उजवीकडे जायचंय. 0 घर म्हणजे एकही घर उजवीकडे जायचं नाही, म्हणजेच आपण आहेत तिथेच थांबणार आहेत. शून्याच्या बेरजेत आपणास दिलेल्या दुसऱ्या संख्या एवढीच बेरीज मिळते, कारण आपण जिथे असतो तिथेच थांबलेले असतो. म्हणून शून्याची बेरीज करताना अक्षरशः शून्यासोबत जी दुसरी संख्या आली आहे ती तशीच बेरजेच्या नंतर उरत असते. मग 0+6 म्हणजे काय? तुम्ही 0 वर आहात, 0च्या जागेवर थांबलेले आहात. पाहता या ठिकाणी तुम्ही 0 या जागेवर आहात आणि 6 घर उजवीकडे जाताय. पहा, पहिलं घर उजवीकडे, दुसरं घर उजवीकडे, तिसरं घर, चौथं घर, 5वं घर आणि हे 6वं घर उजवीकडचं. आणि अशा पद्धतीने आपण 6 या जागेवर पोहोचलोय. म्हणजे आमचं उत्तर 0+6 6 तयार झालं. आता 4+3 किंवा 3+4 खऱ्या अर्थानं तुम्ही 4 वर थांबलेले आहात आणि 1, 2, 3 घर उजवीकडे गेलात, 7 वर पोहोचलात आणि आता तुम्ही 3 वर थांबलेले असाल तर 1 घर, 3 वर थांबलेले आणि 4 घर उजवीकडे, 1 घर, 2 घर, 3 घर, 4 घर उजवीकडे जाणार, तेव्हाही तुम्ही 7 वर पोहोचता. म्हणजेच 4+3 किंवा 3+4 अशा कुठल्याही पद्धतीने गणित केलं तरी आपलं उत्तर समसमान येतं. यालाच आपण बेरजेची क्रमनिरपेक्षता म्हणतो. ठीक आहे. आपण आता पुढील संख्येचा किंवा क्रियांचा विचार करूयात. आता या ठिकाणी आपण संख्या रेषेच्या मदतीने वजाबाकी करणे ही प्रक्रिया समजून घेणार आहेत. या ठिकाणचे एक उदाहरण आपण घेऊयात. पहा, 9+2. आता 9+2 बरोबर किती असा विचार करत असताना आपल्याला हे कळालं होतं की आपण 9 वरच थांबणार होतो. बेरजेमध्ये आपण उजवीकडे गेलो तर डावीकडे जाणं हे आपल्या वजाबाकीमध्ये क्रम प्राप्त आहे. पहा, मग काय झालं? 9 पासून आपण डावीकडे 2 घरं जाणार, कारण 9+2 म्हणत आहोत, म्हणून आपण पोहोचलो आता 7 या ठिकाणी आणि आमचं उत्तर असणार आहे 7. असं आणखी एक गणित घेऊन आपण विचार करूयात आणि काम संपवूयात. या ठिकाणचं 8+5 करायचे असतील तर आपण काय करणार? सध्या स्थितीला आपण 8 या संख्येवर आहेत आणि 5 घर डावीकडे वळणार आहेत. मग पहा, 1, 2, 3, 4, 5 घर डावीकडे वळलो कारण आम्ही वजा करत आहोत. अशा पद्धतीने 8+5 केले आणि मी 3 या संख्येपर्यंत पोहोचलो. अशा पद्धतीने नैसर्गिक किंवा पूर्ण संख्येची वजाबाकी करताना आपण संख्या रेषेवर डावीकडे सरकतो आणि शून्याची वजाबाकी करायची हे एकदा पाहून घेऊयात आपण. आता आपल्याला जर म्हटलं असेल 6-0 तर काय करणार? 6 वर आपण थांबलेले आहेत आणि 0 घर डावीकडे जाणार. 0 घर डावीकडे जाणार म्हणजे डावीकडे वळायचंच काम नाही. म्हणूनच कोणत्याही संख्येतून 0 वजा केला तर आपली जी संख्या होती तीच उत्तर येत असतं. आणि अशा पद्धतीने शून्याची वजाबाकी करत असताना आपण कुठेच सरकण्याची किंवा हलण्याची गरज नसते. संख्या रेषेच्या मदतीने गुणाकार करणे ही प्रक्रिया समजून घेऊयात. येथेही आपण नैसर्गिक किंवा पूर्ण संख्यांचाच विचार करणार आहोत. ही गोष्ट समजून घेऊ. 2×3 करणं. बेरीज आणि वजाबाकीमध्ये आपण दिलेल्या संख्येवर थांबलेले होतो. म्हणजे 2+3 असतं तर आम्ही 2 वरच थांबलेले होतो आणि 3 घरं उजवीकडे किंवा वजाबाकी असते तर डावीकडे गेलो होतो.
पण गुणाकार करत असताना मात्र एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या, 2 गुणिले 3 करणं याचा अर्थ 2 वेळा 3 घेणं, 2 times 3. त्यामुळे आपण 2 वेळा 3 घेणार तर कुठून घेणार? म्हणून आमचा आरंभ कधीही कोणत्याही गुणाकारासाठी आरंभ बिंदू हा 0 असतो. गुणाकारात प्रत्येक वेळी 0 या स्थानावरूनच मोजणी किंवा गट सुरू करावेत. मग आपला आरंभ बिंदू 0 आहे, आपल्याला काय करायचं? मग 2 वेळा 3 घ्यायचा आहे. अर्थात 1 वेळा घेतलेला 3 आणि हा दुसऱ्या वेळा घेतलेला 3 आणि आम्ही पोहोचलो 6 या ठिकाणी आणि आमचं उत्तर बनतंय 6. मग आता हा काय आहे? 4 गुणिले 2 अर्थात 4 into 2 means 4 times 2 म्हणजे 4 वेळा 2 घ्यायचे आहेत. पहा, शून्यापासून सुरुवात केली, 1 वेळा 2, 2 वेळा 2, 3 4, तिसऱ्या वेळा 2 आणि ह्या चौथ्या वेळा 2. अशा पद्धतीने 4 वेळा 2 घेतलं आणि आपण उत्तरापर्यंत पोहोचलोय 8 या ठिकाणी. आता पुढील एक गणित पहा, 3 गुणिले 2 म्हणजे काय करणार? 3 वेळा 2 घेणार आहेत आपण. आता 3 वेळा 2 घेण्याचं काम आपण खालून या ठिकाणी वळूयात. आता 3 वेळा 2 घ्यायचे आहेत म्हणजे 1 वेळा 2 घेतला, दुसऱ्या वेळी 2 आणि हा तिसऱ्या वेळी 2 घेतला म्हणजे 3 वेळा 2 घेतले तरी आम्ही 6च्याच ठिकाणी पोहोचलोय. अर्थात 2 वेळा 3 घेतले काय आणि 3 वेळा 2 घेतले काय? उत्तर 6 आलंय. म्हणून मला असं जाणवतंय की 4 वेळा 2 घेतले तर 2 वेळा 4 घेतल्यासारखंच उत्तर होईल का? बघूयात आपण. 2 वेळा 4 घेतल्यावर काय होतं? 2 वेळा 4 घ्यायचे म्हणजे आम्ही 1 वेळा घेतलेले 4 आणि हा दुसऱ्या वेळा घेतलेला 4 आणि आपलं उत्तर याही वेळी 8च आलंय. म्हणजेच 3 वेळा 3 घेणे किंवा उलटूनही त्या ठिकाणी दिसलं तरी 3 वेळा 3 घेणे म्हणजे आपलं उत्तर हे 9च येणार आहे. गुणाकारामध्ये अंकांची अदलाबदल केली किंवा संख्येची अदलाबदल जरी केली म्हणजेच 2 गुणिले 5 केले किंवा 5 गुणिले 2 केले तरी सुद्धा उत्तर समसमान असतं, एकच येतं. यालाच गुणाकाराची क्रमनिरपेक्षता असे म्हणतात. आणि संख्यारेषेवर गुणाकार कसा करायचा ही आता आपण गंमत पाहिलेली आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने कधी सशाच्या उड्या, हरणाच्या उड्या किंवा राजूच्या उड्या असं आपल्याला नाव सुद्धा पाहायला मिळतं. बरं, आता आपण संख्यारेषेच्या मदतीने भागाकार करण्याची प्रक्रिया समजून घेऊ. येथेही आपण नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यांचाच विचार करणार आहेत. आता 9/3 म्हणजे काय? तर इथपर्यंतचं 9चं जे अंतर आहे ना त्याचे समसमान 3 भाग करायचे किंवा 3-3चे टप्पे तयार करायचे. मग आता 9 मध्ये 3-3चे टप्पे काय होतील? आता ही आरंभबिंदू 0. 9 मध्ये 3चा हा पहिला टप्पा तयार झाला, 3चा हा दुसरा टप्पा तयार झाला आणि 3चा हा तिसरा टप्पा तयार झाला म्हणजे 1 टप्पा, 2 टप्पा आणि 3 टप्पे. म्हणजेच या ठिकाणी 9/3 केले असता 9 मध्ये 3-3चे 3 टप्पे पूर्णतः बसतात. आता मग 6 मध्ये बघूयात बरं 2-2चे टप्पे. हे इथे 6 आणि भागिले 2 म्हणजे 2-2च्या अशा किती उड्या मारायच्या की आम्ही 6व्या घरी पोचूयात. मग 2ची 1 उडी मारली, 2ची दुसरी उडी मारली आणि ही 2ची तिसरी उडी मारली आणि ऑटोमॅटिक आमचा राजू 6व्या घरी पोचलेला आहे. समजलं? चला आपण आणखी एक उदाहरण घेऊयात. 8/4 म्हणजे सोहम 8व्या घरी थांबलेला आहे आणि त्याने 4-4च्या टप्प्याच्या उड्या मारल्यात. बघा, हा 4-4च्या टप्प्याची उडी ही सोहमची पहिली उडी. मग 1 2 3 4 सोहमची दुसरी उडी. अशा पद्धतीने केवळ 2च उड्या सोहम 8व्या घरी पोचला. आता 9/2 एकदा हे काम करून पाहूयात. या गणितानंतर तुम्हाला आता खूप मजा येणार आहे. 9/2 म्हणजे 9व्या घरी पोचायचं होतं आणि 2-2च्या उड्या मारत निघालाय. 9व्या घरी पोचायचंय, 2-2च्या उड्या मारायच्या. पहिली उडी मारली, दुसरी उडी मारली, तिसरी उडी मारली, चौथी उडी मारली. अरे अच्छा, आता 2ची उडी मारावी तर हा पुढे जातो. म्हणजे 9 या ठिकाणी पोचत असताना 2-2च्या 4 उड्या मारल्या गेल्या आणि 1 घर शिल्लक राहिलं. रिमाइंडर 1, बाकी 1 शिल्लक राहिली. अशा पद्धतीने या ठिकाणच्या सुद्धा उड्या तुम्ही मारून पहा. जसे की 6व्या घरी जायचं आणि 4-4च्या उड्या मारायच्या. 6व्या घरी पोचायचंय आणि 4ची उडी मारली तर 2 घर शिल्लक राहिले. म्हणजेच 1च उडी बसली आणि 2 घर शिल्लक राहिले. अशा पद्धतीने तुम्ही भागाकाराची सुद्धा संख्यारेषेवर मांडणी करू शकता. पण गुणाकार आणि भागाकारामध्ये
शून्य हे आपलं आरंभबिंदूचं स्थान असतं, ही गोष्ट तुम्ही मुख्यतः लक्षात ठेवा. आता हा एक महत्वाचा मुद्दा, शून्य भागिले कोणतीही संख्या करणे. शून्य भागिले कोणतीही संख्या करणे असा जर प्रश्न पडत असेल तर शून्याला कोणत्या संख्येनं भागल्यावर उत्तर शून्य येतं. फक्त ती कोणतीही संख्या म्हणजे शून्येतर असली पाहिजे. म्हणजेच शून्याला शून्येतर संख्येने भागल्यावर उत्तर शून्य येतं. आणि कोणत्याही संख्येला शून्याने जर भाग दिला, म्हणजे 2 भागिले 0 वगैरे असं लिहित असलो आपण, तर उत्तर नॉट डिफाइंड, अव्याख्येय असं येतं. याबद्दलची अधिक चर्चा आपण पुढील भागामध्ये सुद्धा करूयात. बरं, चला आपण आता या भागामध्ये काय शिकलो, काय समजून घेतलं, कोणत्या गोष्टींची चर्चा केली ते पाहूयात. आज आपण या भागामध्ये संख्यारेषा म्हणजे काय, संख्यारेषेची रचना किंवा संख्यारेषेवर नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक, परिमेय आणि अपरिमेय संख्या दाखविणे याची सुद्धा चर्चा केली. संख्यांची तुलना करण्यामध्ये संख्यारेषेची मदत घेतली आणि संख्यांवरील क्रिया जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा क्रिया करत असताना संख्यारेषेवर कशा केल्या जातात ते पाहिलं. आपल्याला ही गोष्ट समजली असेलच. किंबहुना गरज वाटली तर तुम्ही परत हा व्हिडिओ प्ले करा आणि गरजेनुसार हा व्हिडिओ पाहत असताना वही पेनची सुद्धा मदत घ्या. बरं, ठीक आहे. धन्यवाद. बासू मॅथ्स वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर टिक करून ऑल हा पर्याय निवडा.